महायुतीच्या बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि पुण्यामधल्या काउन्सिल हॉलमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये त्या अर्ज भरतील। बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरून झाल्यानंतर महायुतीची सभा होणार आहे आणि कॅम्पमधल्या ब्लू नाईल चौकामध्ये सभा। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन लोकसभा निवडणुका या चांगल्या वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी गणरायाकडे आशीर्वाद मागितले। यावेळी महायुतीचे उमेदवार निवडून जावेत असं साकडं घातलं। अजित पवारांनी साकडं घातलं। महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। पुण्यामधल्या काउन्सिल हॉलमधल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये त्या अर्ज भरणार आहेत। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि अर्ज दाखल करताना अलिबागमध्ये महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीची अलिबागमध्ये जाहीर सभा होणार आहे। दरम्यान मवियाचे उमेदवार अमोल कोल्हे शिरूरमधून आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। जवळच असलेल्या हॉटेल शांताईजवळ त्यांची भव्य प्रचार सभा पार पडेल। शिरूरमधून अमोल कोल्हे विरुद्ध महायुतीचे शिवाजी आढळराव अशी लढत पाहायला मिळेल। कोल्हेंपाठोपाठ आज पुण्यामधून मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी अनेक काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या हस्ते वाढवण्यात येणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सोलापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसह मवियातले सर्व स्थानिक नेते उपस्थित असणार आहेत। सोलापूरमध्ये त्यांची भाजपच्या राम सातपुतेंबरोबर लढत होणार आहे।